17 नोव्हेंबरला 3 वर्षांच्या एका चिमुरड्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केले. त्यानंतर तिचं डोकं ठेचलं आणि तिची हत्या केली. मालेगावातल्या ज्या गावात ही घटना घडली त्या गावात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. विजय आसन या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे मुलीचे नातेवाईक आणि गावकरी यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आरोपी तरुणाला आमच्या ताब्यात द्या अशी संतप्त मागणी केली होती. डोंगराई गावात ही घटना 17 नोव्हेंबरला घडली होती. आरोपी विजयने 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला आणि त्याचं बिंग फुटू नये म्हणून त्याने तिचं डोकं दगडाने ठेचलं आणि तिची हत्या केली. मग त्यानंतर तिचा मृतदेह हा गावातच निर्जनस्थी फेकून दिला होता. मान उस्कीला कायमा फासणारी ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरून गेला. मुलीच्या घरचे मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिचा शोध घेऊ लागले. तेव्हा एका ठिकाणी ही चिमुरडी जखमी अवस्थेत आरली होती. चिमुरडीला रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे अफगाण गाव सुन्न झालं. मृत चिमुरडीच्या वडिलांशी आरोपी विजयचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टीने आरोपीने हे विकृत कृत्य केलं अशी गावात चर्चा आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांमध्ये विजयला अटक केली.